लोकांसाठी लढणारा एक आमचा मुलगा असला पाहिजे. बच्चू त्याच्यासाठी लढला पाहिजे आणि ते करताना आनंद आहे. तुम्हाला मोठ्या प्रमाणात भरून येत आहे, आईची आठवण येत आहे. तर बोलू शकणार नाही मी. मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीसाठी बच्चू कडू आता ह्या इथे नागपूरच्या दिशेनं एअरपोर्टवर रवाना झालेले आहेत आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत बच्चू कडू होत आहेत. भाऊ, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी तुम्ही आता मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. मला खूप अपेक्षा आहे आणि मला वाटतं ही श्रेयवाद, राजकारण किंवा द्वेष किंवा मान अपमानाचा विषय नाही आहे. होऊ शकतं काही गोष्टी काही अपमानासारख्या वाटत असेल तर त्या मनाला लावून न घेता आणि श्रेयवादाची लढाई न लढता निवळ शेतकरीच्या त्या एका विषयावर ही बैठक झाली पाहिजे, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, निर्णय झाला पाहिजे. भाऊ, तुम्ही आंदोलन जे आहे ते मोठ्या प्रमाणात उभारलेलं आहे. अशा वेळेस आंदोलनात तुम्हाला एका महिलेने हाताला जी आहे ती तिचा पदर फाडून राखी बांधली आणि कर्जमाफी घेतल्याशिवाय परत येऊ नका असं आश्वासन तुमच्याकडून घेतलंय. खरं तर ती मायमाऊली आम्हाला भेटली आणि जर आई असती तर कदाचित तिनं असंच केलं असतं. तिच्या घरची जी काही व्यवस्था आहे ती फार वाईट आहे आणि ती म्हणतात माझा नवरा नेहमी आत्महत्येचा विचार करतोय कारण 4 लाखाचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे. आता कुठून फेडावं त्याची कुठलीही वाट सध्या आमच्या समोर नाही आणि तिनं बांधलेलं हे बंधन निश्चितच बच्चू कडू पुरा करेल. आम्ही जीव गमावा लागला तरी हे बंधनासाठी आम्ही प्रामाणिक राहू. तुमच्या नेहमीच आंदोलनात तुमचे कुटुंबीय सोबत होते. आता तुम्ही तुमच्या आईचा उल्लेख केला. आईची आठवण आंदोलनात येते. आई असती तर खूप हे झालं असतं, अधिक बळ भेटलं असतं. ते नेहमी आंदोलनात राहिले आमच्या. ती स्वतः होती. तुम्ही गहीवरून येता, आईचे नाव घेताच तुम्हाला गहीवरून येता. एका मंत्र्याच्या घरात जेव्हा तुम्ही शिरले होते तेव्हा तुमची आई त्या घरात होती. काय भावना आहे? तिचं स्वप्न होतं कोणतरी लोकांसाठी लढणारा एक आमचा मुलगा असला पाहिजे. बच्चू त्याच्यासाठी लढला पाहिजे आणि ते करताना आनंद आहे. तुम्हाला मोठ्या प्रमाणात भरून येत आहे, आईची आठवण येत आहे. तर बोलू शकणार नाही मी. प्लीज. बच्चू कडूंना खऱ्या अर्थानं गहीवरून येत आहे आणि त्यामुळे आता बच्चू कडू मोठ्या प्रमाणात भावनिक जे आहे ते आता मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जाण्याआधी झालेले आहे आणि त्यामुळे आता बच्चू कडूंच्या या आंदोलनाची मुख्यमंत्री काय दखल घेतात आणि काय शेतकऱ्यांना दिलासा देतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागल्याचं इथं पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील समी, अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, नागपूर.